तर मुंबईतील सीएसएमटी स्थानकामध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जमले होते। या आंदोलकांना सीएसएमटी स्थानक परिसरातून बाजूला करण्यात आलेले आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून न्यायालयाचे नियम पाळून पैशापासून आंदोलन करतो। आज नवीन करत नाही, गेल्या 2 वर्षापासून सलग शांतता मार्गाने आम्ही आंदोलन करतो। यार गप्प बसता का तुम्ही? फालतू आवाज करू नका। आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम केलं। आम्ही आज पण करत नाही। मान्य न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय। आम्हाला गरीब लोकांना आशा आहे, न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करत। काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्यायमंदिर असतं। त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार, न्याय 100% मिळणार। न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही। आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो। याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं, रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा, मैदानाला लावा। तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही। आता मुंबईत कुठेही ट्रॅफिक नाही। न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई, तिथं कुठेही ट्रॅफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या। त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत। आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो। पुढेही आम्ही न्यायदेवता सांगेल तसं पालन करत राहू, 100% तसं करत राहू। नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार। काही वेळ आली तरी राहणार। राहिला विषय सरकारचा, सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन, इकडे जाऊन, तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो। सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर, याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही।
हा एकच, या शिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येत ते आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येत त्या सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येत ते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यकते द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सरकार 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत. ते शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सरकार 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. ते नाही, ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळे अभ्यासक देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला दिलं, आम्ही देत नसतो. मराठीची आवडत आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले, सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते. त्यामुळं ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाडला आला तरी पोलीस जेलात नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचकून देता. ही सल झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला ठेवायचा. कारण तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे,
हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे, हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असं तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. तिकडं नाही घुसायचं, तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकवली, मुंबईतून हाकवली, या वर्गांना थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. राहिला आता माझा विषय. मी तर मेलं तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय होईल ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग मी मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीच्या अंमलबजावणी केल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्थलीतून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला. रात्री पण शेवटच सांगितलं, गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेला प्रवास करा, एसटीला प्रवास करा. आंदोलक हे आता पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसत आहेत आणि रस्ता क्रॉस करताना केवळ भुयारी मार्गाचाच ते वापर करतायत. तर त्याच्यामुळे जे जे उड्डाण पुलाचा संपूर्ण परिसर असेल किंवा मंत्रालयाकडे जाणारे रस्ते असतील हे आता संपूर्णतः आंदोलक त्या ठिकाणाहून हटवण्यात येत आहेत आणि आंदोलकांना विनंती केली जाते की भुयारी मार्गाचा त्यांनी वापर करावा. आपण लोकशाही आणि कायद्याचा, मान्य न्यायदेवतेचा, न्यायालयाचा नियम सुरू कधी नाही काम केलं. आम्ही आज पण करत नाहीये. मान्य न्यायदेवतेने आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय. आम्हाला गरीब लोकांना आशा आहे. न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी, आंदोलनासाठी आमच्या बाजूला नक्की न्याय करत. काय असतं बघा, शेवटी सरकार जर गोरगरिबाला विचारलं तर गोरगरिबाचा दुवा, गोरगरिबांचा आधार, गोरगरिबांच्या वेदनाची काळजी करणारं न्यायालय, न्यायमंदिर असतं. त्यामुळं न्यायदेवता आमचाही न्याय करणार. न्याय 100% मिळणार. न्यायदेवता आमच्या वेदना जाणून घेईल आणि आम्ही कुठेही
लोकशाहीचं कायद्याचं नियमाचं उल्लंघन केलेलं नाही. आम्ही शांततेत आमरण उपोषणाला बसलो. याच्यातलं तुम्हाला सत्य सांगायचं असलं तर रात्री न्यायालयाच्या एका विषयावरून आम्ही रात्री सांगितलं रोडवरच्या सगळ्या गाड्या काढा मैदानाला लावा. तर एका 4 ते 5 घंट्यात रस्त्यावर आमची एक सुद्धा आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. आता मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही. न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई तिथं कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या जिकडे तिकडे नेऊन लावल्या. त्याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन पण नाही करत. आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो. पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू. 100% तसं करत राहू. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो. सगळ्या मागण्याची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच. या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळ्या सोयऱ्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणीला काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागे घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्या 120 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला त्या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान घेऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटी तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीनं रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सारखा 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाहीत. ही शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सारखा 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. याचबरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, ते दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळ्या अभ्यासक देणं गरजेचं आहे. ते दिले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं
आम्ही देत नसतो. मराठीची अवलाद आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले, सोमवारचं आंदोलन खूप छान असणारे होते. त्यामुळं ही वेळ मराठ्यावर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही ठाम आहे. काय करता तुम्ही? 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1,00,000 फौज पाठवला तरी पोलीस जेलात नेते. आम्ही जेलमध्ये उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस साहेब ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचकून देता. ही सल झालेला जिवारी वाद तुम्हाला मागात पडेल. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला असणार. कारण तुमच्याही लोकांना महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचे, हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला. देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येते करा. तुम्हाला वाटत असं तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. तिकडं नाही घुसायचं, तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून देईल, मुंबईतून हाकून देईल, या वर्गांना थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तर मेलं तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय होईल ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणार, मग मी मराठी जाणार. त्याच्यानंतर खराब झाली तरी तुम्ही शांत राहा. सरकारनं भीती दाखवली तरी मागे हटणार नाही, असा ठाम निर्धार त्यांनी वर्तवलेला आहे, व्यक्त केलेला आहे. आणि त्याचबरोबर आपल्या मराठा